श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. अध्याय 19. श्री गुरुचरण समागम. वल्लभेश्वर शर्मा दंपती, सुब्बण्णा शास्त्री आणि मी असे 4 जण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचं स्मरण करत होतो. त्याच वेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णा शास्त्री आला. तो वेदशास्त्र पारंगत होता. लिंगण्णा शास्त्री म्हणाला, मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठिकापुरम क्षेत्रात आलो. माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते. ते धनवान असले तरी स्वभावानं मितव्ययी होते. ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे करून घेत असत. पितृदेवतांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक 10 प्रकारचं दान यथाशक्ती देत असत. परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिकाधिक फायदा होईल असं पाहत. त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता. काही कालावधीनंतर वार्धक्यानं त्यांचा मृत्यू झाला. माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते. कालांतरानं त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचं श्राद्ध तर्पण आदी कर्म करत असे. आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रहकलहांमुळे माझी मनःशांती नेहमी भंग पावत असे. परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत. याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली. माझा मुलगा, मुलगी, जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसं केलं होतं. माझं जीवन नरकमय झालं होतं. जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो, परंतु माझ्याकडे तर धन नव्हतंच, शिवाय ग्रहकलह. या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु मरणानंतर पिशाच योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती. माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीनं अंतःक्रिया होणार नाही हे निश्चित होतं. एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचं काम आटपून जेवायसाठी येऊन बसलो. त्या दिवशी सुनेनं विटलेलं अन्न वाढून दिलं. त्याला वास येत होता. त्यात थोडे किडे सुद्धा दिसले. गोशाळेतील कामानं मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भुकेनं डोळ्यात आसवं येत होती. माझी स्थिती फारच दयनीय झाली होती. माझे आप्त, सखे, पुत्र, कांता, कन्या हे खरंच माझे आहेत का? हा सारा मायाजाळ तर नाही ना? माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. इतक्यात एका अवधूतानं मला दर्शन दिलं. करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून ओसंडत होता. त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो. ही व्यक्ती माझ्या चिरपरिचयाची असल्यासारखी मला वाटलं. मी त्या अवधूताच्या दिव्य चरणांवर डोकं ठेवून नतमस्तक झालो. ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केलं. अवधूतांनी थाळीतील अन्नास स्पर्श करून ते शुद्ध केलं. परंतु ते विटकं अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला. त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला. मी तो अत्यंत आनंदानं खाऊन तृप्तीची ढेकर दिली. त्या प्रसादाच्या सेवनानं माझ्या अंगात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं. त्या अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली आणि ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितलं. बराच मोठा खड्डा झाला. त्यात 2 कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले. अवधूतांनी त्या खड्ड्यात तांदळाची पेज टाकायला सांगितलं आणि त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा बुजवून टाकला. त्यावर ते अवधूत म्हणाले, तुझी पिशाच बाधेपासून मुक्तता झाली आहे आणि तुझ्या घराची आता स्थलशुद्धी झाली. आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. पादगयेप्रमाणे महिमा असलेल्या पिठिकापुरमहून तुला बोलावणं आलं आहे. तू तत्काळ प्रवासाची तयारी कर. बाकी व्यवस्था मी पाहेन. आपण पिठिकापुरम इथं भेटू. अवधूतांच्या आदेशानुसार मी पिठिकापुरमला जाण्यास निघालो. घरी कोणाला सांगितलं नाही. अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो. थोडं अंतर जाताच सायंकाळ झाली. एका आमराईत मी प्रवेश केला. तेथील यजमान नरसिंहप्पा यांनी माझं यथोचित स्वागत केलं. खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळं दिली. ती खाल्ल्यानं माझी भूक शांत झाली. त्या आमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तिथंच मुक्काम केला. सकाळी स्नान संध्यादी आटोपून मी पुढे जाण्यास निघालो. तेव्हा नरसिंहप्पानं मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले. अवधूतानं सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाली होती. त्या अवधूताच्या लीलेचं मोठं आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर नरसिंहप्पा मला म्हणाला, कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येतो आहे. तो अवधूत मला म्हणाला, तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल. त्याचं उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे. मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातले आंबे दे. मला पडलेलं स्वप्न आज खरं झालं. तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्यानं मिळाली आणि तुमचं दर्शन झालं. मी धन्य झालो. या घटनेवरून मला असं नक्की वाटतं की ते अवधूत साधी सुधी व्यक्ती नसून कोणीतरी दिव्य महापुरुष असावा.
मी पुढच्या प्रवासास निघालो. नवीन वस्त्र धारण करून वेदस्मरण करत पुढे चाललो असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहानं मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती. माझ्यासोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला. तो वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करत होता. मी सुद्धा त्यांच्या बरोबर वेद म्हणत होतो. एवढ्यात तो मला म्हणाला, सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काटक चयन केलं. ते सुद्धा पिठिकापुरम इथंच घडलं. कधीतरी केलेलं विधान आज सत्य होऊन पिठिकापुरम इथं श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. वेद हे अपौरुषीय आहेत आणि ईश्वर निर्मित आहे. वेद पठनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे, परंतु वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येतं. ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिकापुरमहून बोलावणं आहे. तू किती भाग्यवान आहेस. तेव्हा मी म्हणालो, अहो महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत, त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय. अरे बाबा, श्रीपादांचं दर्शन सर्व पापांचं क्षालन करणारं असतं. ते साक्षात दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे. पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं हनन केलं. त्या काळी विष्णू दत्त आणि सुशीला हे एक पुण्यवंत दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्यानं आणि साधना सामर्थ्यानं ती सती अनसूया समान होती. विष्णू दत्त एक अत्यंत विचार आचार संपन्न सच्शील ब्राह्मण होता. त्यानं आपल्या साधनेनं आणि विद्वत्तेनं अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केलं होतं. या उभय दाम्पत्यांनी सती अनसूया आणि अत्रि मुनींबरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्याचं वर्णन शब्दांनी नाही करता येत. या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पळराज शर्मा या रूपात जन्मास आले. त्यांनी केलेल्या तपाचं फलस्वरूपच त्यांना श्रीपाद वल्लभ रूपानं एका दिव्य पुत्राचा लाभ झाला. अप्पळराज हे भारद्वाज पुत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्वयुगात लाभात्र नावाचे एक वैश्य मुनी होते. ते श्री मातेच्या वासवी कन्यका अवतारात तिचे पिता भास्कराचार्युल होते. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पिठिकापुरमला त्या महान पुरुषांचं दर्शन घेऊ शकशील. तुझं उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात पिठिकापुरम मधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि त्याचे वडील सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परम पवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याचं आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचं फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पिठिकापुरम मधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघं श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता. कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे. यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असं शास्त्र वचन आहे. परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही, याचं कारण काय, असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्याने विचारला. तसंच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञफल स्वरूप शुभ घटना घडतात, परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही, त्याचं कारण काय. श्रीपाद प्रभू म्हणाले, पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात. यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात. त्यांच्या जवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो. त्या अग्नीनं पवमान घटातील विद्युत जळू शकते. महायोगी असणाऱ्या पुरोहितानं शास्त्रविधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचं फळ चांगलं मिळून विश्वाचं कल्याण होतं. परंतु असं न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते, परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये 16,116,01,116 अशा संख्येतच दिली जाते. यात सुद्धा रहस्य दडलेलं आहे. गोत्र हे पितृ संबंधित असतं. हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही. धर्म हा 7 पुरुषांमध्येच फिरत असतो. सपिंड हे मातेशी संबंधित असतं. विवाह योग्य मुलगा आणि धन ही 2 उत्तम कर्माची फळं आहेत. स्त्री हे अग्निरूप असते. ती प्रकृतीत आवश्यकच असते. श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते आदिशंकराचार्यांप्रमाणे पक्षपात रहित होते. गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता.
आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुळातील लोकांना दिली. शंकराचार्यांना वाटलं हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहानं त्यांच्या इष्ट धर्माचं पालन करणार नाही. शंकराचार्यांप्रमाणेच श्रीपाद प्रभूंनी जाती, वर्ण, मत, वय यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार ही अष्टधा प्रकृती जड स्वरूप आहे. एक हे चित्र प्रकृतीचं प्रतीक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. 0 हे ब्रह्मतत्वाचा दिग्दर्शक आहे. 9 या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचा रहस्य दडलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत, 2 चौपाती देवलक्ष्मी आणि 2 पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचं प्रतीक आहे. स्वामींच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचं 2 हे प्रतीक, देहाचं स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी 4 प्रतीक. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचं द्योतक आहे आणि महामाया ही 8 या संख्येनं दर्शवली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचं विराट रूप. मी बृहशिला नगरातील पेनुगोंडा नावाचा रहिवासी आहे. माझं नाव गणपती शास्त्री असून मी वेदध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे काकीनाडा गावात आलो. गुरूंची सेवा करीत मी वेदध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती. गाई वासरं होती. मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. तसंच त्यांचं दूध काढून त्यांचं वाटप करण्याचं काम सुद्धा आनंदानं करत असे. एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असताना मला 10 वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो आमच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातल्या जानवं पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला. मी त्याला म्हटलं, तुझ्या गळ्यात जानवं दिसतं, तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्व माझ्यातच सामावली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणं पाहून मला ब्राह्मण समजलास ते काही चूक नाही, परंतु तेच काही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणं पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटं नाही, परंतु तेही पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणं पाहून जर मला कोणी वैश्य समजल्यास तेही असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्यही नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणं पाहून मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटं नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. तुम्हाला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे. हेच माझं परमप्रिय तत्व आहे. सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढंच नव्हे, तर ते सर्वांचा आधार आहे. तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो. स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी, मन, वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपानं युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या गुराख्यानं असं सांगताच माझ्या अंगात कापरं भरलं. माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला, आताच मी शनिदेवांशी बोललो. मी या गणपती शास्त्रीस चित्र विचित्र बंधनांनी बांधून त्यास त्रास दिला. त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला. त्यावर मी म्हणालो, मी याचं कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केलं. तू अशा बंधनात पडू नकोस. हे ऐकून माझ्या अंगात कापरं भरलं. माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती. मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला, हे गायत्री, मला खूप भूक लागलीये, दूध देशील का? त्या गोमातेनं होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या गुराख्यानं पोटभर दूध प्यायलं. आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांझ होती, तरी तिनं त्या गुराख्यास दूध दिलं. तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं. त्या गुराख्याबरोबर एक 10 वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती. दिसायला दोघं सुंदर होते. त्यांचं विनोदी संभाषण सारखं ऐकावंसं वाटते. त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते. तेवढ्यात व्यंकटप्पय्या श्रेष्ठी त्यांच्या घोडा गाडीतून उतरले. त्यांच्या बरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचं मला नंतर समजलं.
माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी दान दिली होती. त्या भूमीस लागूनच त्यांचं एक विस्तीर्ण शेत होतं. या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिठिकापुरमहून वायसपूर या ग्रामात येत असत. श्रेष्ठींना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटलं. त्या गुराख्यानं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कन्येनं श्रीपादांना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटलं? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहरी दृश्य आहे. बघणारा आणि जे बघायचं ते दृश्य दोन्ही एकच आहे. यातील वेदांत विषय मला कळत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, यात वेदांत काय आहे? श्री हरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या माया गतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसानं भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणं हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. ज्या ठिकाणी द्वैत दिसतं तिथं वास्तविकतः अद्वैत असतं. तर द्वैत खरं का अद्वैत खरं हे विचार करून सांगावयास हवं. त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना, अशी शंका आली. श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले, आजोबा तुम्हाला शंका कशाची येते? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपानं तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकास नेहमी ऐकू येतील. अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहेत, परंतु ते आपणास दिसत नाहीत. तेच तुम्हास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात. मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे. मी माझ्या मातेला निक्षून सांगितलं होतं की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन. श्रेष्ठी राजऋषी असल्यानं त्यांनी मला निष्कलंक भक्तिपाशात बांधून ठेवलं आहे. म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही. सृष्टीचे नियम चित्र विचित्र आहेत. कर्म आणि कर्मांची फळं यांची संभावना देश काल परत्वे ठरत असते. सर्व भक्तगणांना माझ्या आचरणानं, माझ्या लीलेनं, माझ्या महिम्यानं ज्ञानबोध करणं हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असं बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजानं झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वरानं गाऊ लागली. त्या झाडाला एकच एक फळ लागलं होतं. ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडलं. ते कच्चं फळ स्वामींच्या हस्तस्पर्शानं तत्काळ पिकून मधुर रसभरित झालं. ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभरानं गोड पदार्थ भरवते, जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशूनं खावा म्हणून त्यास गाणं म्हणून गोष्टी सांगून भरवते, तितक्याच प्रेमानं श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठीनं खाऊ घातला. स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शानं श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्त्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते. श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, बी अगोदर असते का झाड अगोदर येतं असा निष्कारण वितंडवाद करत लोक बसतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते, ती म्हणजे ईश्वर. त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते. त्याच्या अमोघ अशा संकल्पांची कल्पनाच कोणी करू शकणार नाही. मालिन्यानं उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात. जीवात्मा आणि परमात्मा यात भेदभाव करणारे जीव सुद्धा कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात, परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही. द्वैत, विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते.
त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो. सृष्टी, स्थिती आणि लय या क्रिया प्रत्येक क्षणी घडतच असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघ आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात. ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. जीवांना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तींची मदत होत असते. या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात. यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्लाह असं संबोधतात, तर ईसाई लोक त्यालाच येशू असं संबोधतात. संबोधन कोणत्याही नावानं केलं तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करुणायुक्त असं दिव्य चैतन्य प्रवाहित होत असतं. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशानं चमकणारं मूळ तत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या मार्गानं त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्यानं मला साध्य अथवा असाध्य असं कोणतेच विधान नाही. सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्यानं प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळं त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझंच स्वरूप आहे असं ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखानं किंवा अंतर्मुखानं माझं सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असं वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असं सांगणारा मीच आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्षही मीच देतो. समस्त गुरु स्वरूप माझंच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे. जो साधक माझी निर्मल भाव भक्तीनं आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावानं शरण येतो, त्याचा योग क्षेम मी नेहमीच चालवतो. मी श्रीपाद आहे. मी श्री वल्लभ आहे. आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन असा योगी अत्री अनसूयानंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतलाय. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर ओसांडून वाहू लागला. त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिलं. त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचं वर्णन शब्दांकित करणं केवळ अशक्य होतं. थोडा वेळ थांबल्यावर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले, अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशीच कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे. आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तथास्तु. ब्राह्मणाला 1 वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियांना 2 वर मागण्याचा, वैश्यांना 3 वर मागण्याचा तर शूद्रांना 4 वर मागण्याचा अधिकार आहे. 33 कोटी देवांच्या साक्षीनं मी वरदान करत आहे. बापनाचार्यांच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारलं जाईल. हे महासंस्थान तुमच्या घरापासून 33 पावलांच्या अंतरावर असेल. तसंच ते श्री बापनाचार्य व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा 33 पावलांच्या अंतरावरच असेल. तुमच्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे. तो असा की त्यानं गुरुवारी मध्यान्ह काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा. यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील. त्यांची सदैव उन्नती होत राहील. तो सांगितल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा माझी कृपादृष्टी राहील. आर्यवंशीयांना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधी लिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल. त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल. नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील. हे माझं वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे. सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही. आजोबा, कालांतरानं माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तनं घडतील. या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल.
पीठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचं भाग्य केवळ पूर्व सुकृतानच लाभतं. आर्य वंशकुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचं महाभाग्य लाभणार आहे. त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील. माझं चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील. पीठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन. पीठिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेनं माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. भूत प्रेत पिशाचादी अदृश्य शक्तीपासून झालेल्या व्यथा मी दूर करीन. श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी कन्यका हिनं मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पीठिकापुरम क्षेत्रात माझ्या सान्निध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिलं जाईल. या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे. माझ्या लीला स्वयंप्रमाण आहे. सूर्यानं सूर्याची साक्ष कशी द्यावी. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानं सारे जण अत्यंत भारावून गेले. त्यांच्या लीलांचं वर्णन करणं महाकठीण आहे. दुसऱ्या दिवशी मी, वल्लभेश्वर शर्मा दंपती, सुब्बण्णा शास्त्री, लिंगण्णा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघालो. श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनानं ते म्हणाले, आहा, काही चर्चा लागली. श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचं वर्णन करण्यात खूप वेळ केला. मल्लादी यांचं ऋण, व्यंकटप्पय्या यांचे ऋण, श्रेष्ठी यांचे ऋण, तसंच वत्सबाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असं सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती मानसिक क्लेश निवारण. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 20. श्रीपादांचं दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचं मला दिसलं. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान यांची काही प्रयास न करता प्राप्ती होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपानं मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्यानं मी आनंदानं भावविभोर झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझं मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धा भावानं स्पर्श केला. माझं शरीर त्या स्पर्शानं हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखं वाटत होतं. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळं तेज बाहेर येत होतं. त्या तेजानं माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळलं का? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळलं नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळलं नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझं पाप शरीर होतं. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. ह्या जोडीचं विभाजन होऊन जेव्हा पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचं दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मांनी उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरतच धन घ्यावं. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानांच्या पापाचं वाटेकरी व्हावं लागतं. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुणरूपी अग्नीत दहन करावं. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मत्वास प्राप्त होतो. अन्यथा तो जातीनच केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापनाचार्युलू, वडील अप्पळराज शर्मा हे दोघं सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोन्ही पवित्र स्त्रिया होत्या. त्यांचं केवळ स्मरण केल्यानंच लक्ष लक्ष पाप नाहीशी होता. असं बोलणं झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केलं. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही मधुर फळं, सुवासिक फुलं, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नांचा हार तसंच दिव्य अग्नी प्रकट झाला.
माझ्या शरीरातून निघालेला पाप पुरुष भयानक कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पाप पुरुषाला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. स्वामी मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझं शरीर त्या तरंगानं शीतळ झालं. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखं वाटलं. माझ्या नाडीचं स्पंदन थांबलं. हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो. माध्यान्ह काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तजनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला. कमंडलूतील जलानं जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केलं. भिक्षेतील थोडं अन्न काकबळीसाठी काढून ठेवलं. अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावानं हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेनं पाहिलं. त्यावेळी त्यांच्या हातात एक चांदीचं पात्र प्रकट झालं. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशानं बांधून ठेवतात. मी निरपेक्ष भक्तिभावाला भुलून जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करत असे. मी जेवल्यावरच तिचं समाधान होई. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिनं माझ्या हातावर राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचं एका ज्योतिषानं सांगितलं होतं. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुलं, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजी व्यंकट सुब्बामानं प्रेमभावानं तयार केलेला हलवा तिने मला दिला. या मधुर प्रसादाच्या सेवनानं अनेक जन्मांची पापं नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावानं दाखवलेल्या नैवेद्याचं मी त्यांच्या घरी सूक्ष्म रूपानं जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठींच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असं श्रीपादांनी सांगितलं. या प्रसादाच्या माधुर्याचं वर्णन कोणाला करता येईल. प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला. तो भूमातेनं स्वीकार केला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचं नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. तो प्रसाद कितीही वाटला तरी कमीच होत नव्हता. त्याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तिथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्यांना मोठ्या श्रद्धाभावानं खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचं पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिलं. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतरानं मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सान्निध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसापासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम, स्वामी शरणम असं नामोच्चारण करत पवित्र जीवन व्यतीत करत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेलं गुरुतत्व या शंकर भट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो, त्यावेळी कोणाच दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकर भट्ट म्हणाला, हे महापुरुषा, गुरुतत्वाचं ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावं. त्यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते, असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद वल्लभांच्या स्वरूपात साकार रूपानं अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणं महादोषास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण रूपात दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधना वैशिष्ट्यानं साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचं स्वरूप म्हणजेच श्रीपादांचं दिव्य रूप होय. पूर्व काळापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्री शिवाय यज्ञ करत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचं अनुकरण करत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचं समर्थन करत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीनं करण्यास त्या कर्माचं आणि मंत्राचं रहस्य जाणण्यास ते समर्थ होते.
श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचं रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तीच्या आचरणाचं सूक्ष्म ज्ञान होतं. बापनाचार्युलू, नरसिंह वर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचं ज्ञान होतं. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपलं इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचं कार्य मोठ्या आनंदानं सुसंपन्न करीत असत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचं स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्यानं शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावानं आराधना करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण, निराकार, परब्रह्म स्वरूप दिव्य शिशु पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचं चित्त आकर्षित करत असे. या शिशूच्या लीलांचं वर्णन करणं अतर्क्य होतं. दैव मार्गानं, योग मार्गानं, ज्ञान मार्गानं, वेदशास्त्राच्या अध्ययनानं साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गानं श्रीपाद श्रीवल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो. यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपण श्रीपाद स्वामींचं प्रथम दर्शन कसं झालं तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करावा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच घडलं. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचं कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रेयांची अत्यंत श्रद्धेनं आराधना करत होतो, परंतु समस्या काही कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही, तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असं केल्यानं तुझं संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतात सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात रात्री एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमानं शेळ्यांचा सांभाळ करत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केलीस तरी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपानं बदललंस तरी मी बदलणार नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पना आणि समस्त कोटी मानव संकल्पनांना चालवणारा महासंकल्प मीच आहे. भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावं आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ यायला भय नसतं. ते त्याच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्यानं तुझा वध करीन. तुझं रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झालं असं विचारू लागले. मी त्याला स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचं फलस्वरूप ही दरिद्र अवस्था मला भोगावी लागते हे कळतच नव्हतं. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचं गायन करत होता. त्याच्या डोक्यावर तांदुळाचं टोपलं होतं. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचं रोप होतं आणि तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असं विचारत होता. मी घरात तांदूळ शोधत असताना एक मूठभर कण्या मिळाल्या. त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायानं गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असं प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पीठिकापुरम एक महान क्षेत्र आहे. तिथं श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात वास्तव्य करत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचंच हे रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचं वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो. मी म्हणालो, गुरुचरण मीच आहे, पण माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला मारून टाकीन असं म्हणाला होता. औदुंबर वृक्ष महिमा. ह्यावर तो हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरं का? नाही म्हण. या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत.
ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्याच्या समोर आपण अगदी क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असं जरी दाखवलं असतं तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचं सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. तसंच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचं दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचं रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असं समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरं तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचं आयुष्य थोडं वाढवते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपानं श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात. हरिदासानं सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमानं आणि भक्तिभावानं वाढवत होतो. असे काही दिवस गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यापार करीत असताना ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडं धन देऊन रेशमी कपड्याचा व्यापार करण्यास सांगितलं. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावानं प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आलं असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचं दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत आणि आमची संकट दत्तकृपेने दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणं हा दत्तभक्तांचा महत्वाचा विधी होता. घरात औदुंबराचं झाड असणं म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यासारखं होतं. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच. पापकर्माचं फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्तानं आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्यानं पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोचलो. श्री बापनाचार्युलूंचं घर शोधून काढलं. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापनाचार्युलूंबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काट्याचं झाड होतं. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावानं प्रतिदिन पाणी घालत असत. बापनाचार्युलू श्रीपादांना म्हणाले, हे काट्याचं झाड तुला एवढं प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचं रूप असतं तर त्यावर प्रीती करणं योग्य झालं असतं. तू त्या झाडात श्रद्धेनं पाणी घातलंस अथवा न घातलंस तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचं झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील विश्वावधानी होतं. स्वयंभू दत्तात्रेय बापनाचार्युलूंच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढं हे आश्चर्य! परंतु विश्वावधानी आजोबा परिहासानं म्हणत, केवढा हा देवद्रोह! तेच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपानं आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ, श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंह वर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावानं जेवण करत असो. हे आमचं वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधानं म्हणत, मल्लादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्याच्या वृक्षरूपात दिसत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत का, याचं प्रमाण काय? असे तर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असं सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणीस श्रेष्ठी आत्या घरची लेक मानत. एकदा त्यांनी तिला सन्मानानं जेवणास बोलवून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरले. त्यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखं वाटलं. नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्यानं आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळं आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळं त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास पाहून आणि पूर्व वृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडं पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचं मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचं भरत आलं आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरण कमलावर आपलं मस्तक अत्यंत नम्र भावानं टेकवलं. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभरानं मला कुरवाळलं आणि म्हणाले, हे गुरुचरणा, उठ, काय हा वेडेपणा? तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस. मी कापडाचा व्यापारी असल्याचं ओळखून बापनाचार्युलू म्हणाले, आमच्या सोनियासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले.
श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवतो, ती तू बघ. त्यांच्या बरोबर बापनाचार्युलू सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी श्राद्धरहित श्राद्ध कर्म केल्यानं आणि बापनाचार्युलूंसारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्यानं तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म आला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रद्धापूर्ण भावानं मी आपलं उत्तर कर्म करवून घेईन. यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूंचं वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितलं. गुरुचरणानं श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचं दहन केलं आणि नंतर स्नान केलं. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितलं. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते. शिवप्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशूंची न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी. त्यांचं श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावं. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची इथे आवश्यकता नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधनानं कोणत्याही जीवाची नकळत हत्या झाल्यास त्यांचं श्रद्धापूर्वक दहन करावं. असं केल्यानं पापकर्माचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. त्यांनी विश्वशांतीसाठी कोटी कमलानं यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलानं घरासमोर अन्नधान्याचं पीक उगवत असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणं शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करत, तसंच गो अमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्यानं चालणारं जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचं पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्यानं अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्याचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पिठिकापुरम या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानंच त्याला पिठिकापुरम इथं जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असं माझं दर्शन त्याला झालं. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणेनं त्याला सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपा प्रसादानं प्राप्त झाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणं शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीनं आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपानं वास करणारा मी सुद्धा तुमच्या बरोबर तसंच वर्तन करीन. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचं एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे. वेदात सुद्धा असं सांगितलंय की ज्ञानाचं अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचं हे वक्तव्य ऐकून बापनाचार्युलूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी ते आपल्या बाल हाताने टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्या सारखंच रूप धारण करणारे हे त्रिवार सत्य आहे. बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. त्यावेळी बापनाचार्य म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसापासून एक शंका आहे, विचारू का? त्याच क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचं समाधान कसं करू शकेन? प्रयत्न करून पाहिन. यावर बापनाचार्यांनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय यांचे कर्ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो, त्यात शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलवली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदी पराशक्ती आहे ना? श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापनाचार्य म्हणाले, तर त्यांच्या समोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात, त्याला काही शास्त्राधार आहे का? श्रीपाद सर्व देव स्वरूप, सर्व देवतांचं मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा,
आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्र प्रमाण आहे का? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योग क्रियात असतो, त्यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझीच माया आहे, तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिला आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिला आहे. या परिणाम क्रमाला कालाचा आधार आहे. कालाचं ज्ञान प्राप्त होत असल्यानं परिणाम चक्र अनुभवास येतं. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानानं कळते. अत्रि महर्षींना त्रिकालाचं आणि 3 अवस्थांचं ज्ञान होतं. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनसूया माता प्रसिद्धी पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी, स्थिती आणि लय तसंच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. त्यामुळे माझं नित्य वर्तमानच असतं. घडून गेलेलं, घडत असलेलं आणि पुढे घडणारं हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उपपत्तीच्या अगोदर आदी पराशक्तीच्या रूपानं होती ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदी पराशक्ती दोघं अभिन्न स्वरूपात आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्यानं समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदी पराशक्ती रूपानं विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती, त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. या आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो की सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसंच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. तो महासंकल्प रूपच परमगुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तत्काळ सिद्ध होतो. संकल्प होणं आणि सिद्धी पावणं हे दोन्ही एकाच वेळी घडत असतं. सर्व शक्तींना धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. माया शक्ती असो अथवा महाशक्ती असो, ती योग शक्तीमुळेच फलद्रूप होत असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. त्या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचं निवारण. मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणं निरर्थक असतं. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकलं पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्यानं मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान संध्या जपादिकांमुळे जीवांची मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्यानं मिळणारं महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हाला फळ मिळणं शक्य नाही, म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचं आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्यानं उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचं फळ तत्काळ मिळवून देतो. माझे आदी गुरु स्वरूप आहेत. माता, पिता, धन, दौलत याचे हक्कदार मुलं असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णाने गीतेत सुद्धा सांगितलंय की मानवाला कर्म करणं अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रेयांप्रमाणे मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरु स्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी दूर करतात आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलानं दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्य मूर्ती स्वरूप आहेत. आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारी दैवत असं म्हणतात. सर्वांचं मूळ असलेलं गुरुरूप मीच आहे.
हे महान करुणेनं अवतरित झालेलं परम गुरुतत्व स्वरूप असल्यानं या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल जरी टाकलं तरी मी त्यांच्याकडे 100 पावलं चालून जातो. आपल्या डोळ्यांच्या पापड्या ज्याप्रमाणे डोळ्याची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महागुरु, मी सोमलता आणि सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकलं आहे. कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावं. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असं म्हणतात. तुला ती पाहायची आहे का? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ श्री प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्याने ती मला मोठ्या सन्मानानं दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वत श्रेणी, काश्मीर मधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र, देवगिरी, विंध्य पर्वत श्रेणी, बदरी अरण्यात मिळते. या मुळीच्या प्रभावानंच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनानं अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपानं अवकाश गमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखं वाटतं. सेवनानं हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावानं अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होतं. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पानं येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक पान गळून पडतं आणि अमावस्येला झाड वाळून जातं. या वाळलेल्या झाडाची फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर मृग या संजीवनी मुळीचं रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणं सोपं होतं. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. त्या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेद मंत्रांचा उच्चार करत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मूलिका अशा आहेत: सोम, महासोम, चंद्र, अंशुमान, मंजुवान, रजित प्रभू, दुर्वा, कानियान, श्वेतान, कनकप्रभा, प्रतापवान, लालेवृत्त, करदीन, अंशवान, स्वयंप्रभा, रुद्राक्ष, गायत्री, एष्टम, पावत, जगत, शाकर, अरिष्टम, रैक्त, त्रिपाद गायत्री. मी श्रीपादांचा निरोप घेऊन पीठिकापुरमहून निघालो. मी शंकर भट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद श्री प्रभूंच्या दर्शनानं धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्तानी फळांचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामाचा, या ग्रामाची ग्रामदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर असा, माझं तुमच्याकडे सदैव लक्ष असतं हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. पीठिकापुरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळं आहे. तेच सुवर्ण पीठिकापुरम ते माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्र कटाक्षानं त्याचं चैतन्य सुवर्ण पीठिकापुरात सुप्रतिष्ठित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पीठिकापुरातून जीवन चैतन्य स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळीत राहीन. पिता समान शंकर भट्टा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे. ते माझ्या आजोबांच्या घरी जिथं माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावानं होणार आहे. या अवताराची मूर्ती सुद्धा या महासंस्थानात स्थापित होईल. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असं म्हणून त्यांनी गुरुचरणच्या आणि माझ्या भ्रू मध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आणि लीला अद्भुत आहे. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. फलश्रुती कष्ट नष्ट निवारण. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. अध्याय 21. श्री दंडी स्वामींचं कुक्कुटेश्वर इथं आगमन. साधकांची स्थानशुद्धी,
भावशुद्धी आवश्यक. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्राम दर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या. अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे असं श्रीपाद प्रभू म्हणाले. ही व्यक्ती महत् भाग्यवान आहे. ती आहे तरी कोण? ती कोणत्या वेळी येईल? यावर श्री गुरुचरण मला म्हणाले, अहो शंकर भट्टा, अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असं श्रीपाद प्रभू म्हणाले होते. त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता. त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की इथे येईल. दीर्घकालाच्या ध्यानानं, आराधनेनं, पवित्र मंत्रोच्चारानं आणि श्रद्धेनं केलेल्या पूजा विधानानं येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झालंय. विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तिथं नेहमी प्रस्फुटित झाले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनाचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भावतरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यामुळे साधक स्थळ शुद्धी होऊन तिथे राहू शकतात. भावशुद्धी झालेल्या साधकास हे शक्य आहे. अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे. द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारलं पाहिजे. वेदातील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही. परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तांना सहजपणे प्राप्त होतो. मी पौंड्र देशात म्हणजे ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्तानं गेलो होतो. तिथं मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचं दर्शन झालं. माझ्या बरोबर आलेल्या 3-4 भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिलं. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौनबोध त्यांनी केला. दंडी स्वामींचा गर्वभंग. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यासह आले होते. कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करणं ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपलं डोकं ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. आम्ही सर्वांनी श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंचे चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचं फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्कानं म्हणाले, श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येनं आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असं त्यांनी केलं. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्यानं त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरं स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन येतील यात शंकाच नाही. पिठिकापुरम मधील प्रजाजनांनी श्री दंडी स्वामींच्या स्वागतासाठी एका महान रथाचं आयोजन केलं होतं. आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावानं शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानाने भक्तांचं संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचं निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्त भक्तांना अनुभव करून देत. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला. माझ्या भाग्यामुळं मी म्हणजे शंकर भट्ट सुद्धा पिठिकापुरमला आलो होतो. श्री बापनारिलू, श्री अप्पळराजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिठिकापुरम गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलं. स्वयंभू दत्तात्रेयाचं सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले, इथं असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे. असं सांगून ते पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीनं कुंकुम विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. पिठिकापुरम मधील ब्राह्मणाने वेद मंत्राच्या गजरात दंडी स्वामींचं स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेलं. गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटवली. स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
श्री बापनाचार्युलोनी दंडी स्वामींचं दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. श्री अप्पळ राजू शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचं दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली. व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समितीचं संमेलन झालं. या संमेलनात एक ठराव सर्व मते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू, अप्पळ राजू शर्मा आणि बापनाचार्य सहकार्य देणार नाहीत. नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला. श्रीपाद प्रभू आपल्या अजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्य कांतीच्या कळा पसरवणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठीनं गहिवरून आलं आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू ओघळले. बापनाचार्यलू, श्री अप्पळ राजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघं श्रीपादांच्या मुखारविंदाचं अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती. त्यांची आजी राजमंबानं श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दही भात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीनं खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असं म्हणाले. बापनार्युलोनी वेदघोष करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर श्री अप्पळ राजू शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करत होते. नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदानं सुश्राव्य सुरात वेद पठणास प्रारंभ केला. तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झालं होतं. याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडलं. स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दही भाताची शीत दिसू लागली. पुजाऱ्यानं ती 2-3 वेळा पुसली तरी पुन्हा पुन्हा ती तिथं येत होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करत पीठिकापुरमहून बाहेर जाण्यास निघाले. ते सर्वजण एकामागून एक पावलं टाकत चालले होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तिथंच होते. याप्रमाणे विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. सर्वांना हे पाहून मोठं आश्चर्य वाटलं. तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच 2 तुकडे झाल्यासारखं वाटलं. पीठिकापुरम मध्ये ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. श्री दंडी स्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकलं होतं की श्रीपाद श्रीवल्लभ आपल्यापेक्षा काही पट अधिक शक्ती संपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसं जावं याची त्यांना चिंता लागून राहिली. मोहनाश म्हणजेच मोक्ष. पीठिकापुरम मध्ये अब्बन्ना नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवत असे. एकदा तो बापनाचार्युलूंच्या घरी आला. श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितलं. अब्बन्नाला पोटभर जेवण दिलं. नंतर त्यास बोलावून म्हणाले, इथून एक भांड पाणी घेऊन श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा. दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या कर्णचरणद्वयांबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहेत. त्यांना मृत्यूनंतर पिशाच योनी प्राप्त होईल असं चित्रगुप्तानं भाकीत करून ठेवलंय. मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढलाय. भूमातेनं सुद्धा तसा आग्रह केला आहे. तू तिथे जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा निरोप सांग. श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल. त्यांच्यावर तू या जलानं प्रोक्षण कर. माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुब्बय्याच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद सर्वांना दे. अब्बय्या सुब्बय्या वगैरे तिकडेच गेले आहेत. ते सर्वांना बापनाचार्युलूंच्या घरी घेऊन येतील. श्री प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले, अहो दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून किती गर्व केलात. तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्रीवल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले. त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहेत. पीठापुरमचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही आम्हाला काय करू शकता. समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्ते समक्ष तुमचं अस्तित्व ते काय, तुमचं सामर्थ्य ते किती. दैव दूषणासारखे महापाप केल्यामुळं तुम्हाला अनेक शतवर्ष पिशाच योनीत राहावं लागणार असा चित्रगुप्तानं निर्णय घेतलाय. अव्याज करुणेनं मी तो निर्णय रद्द करत आहे. मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपलं आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महाअग्नी समान आहे. अग्निशी खेळल्यास महाप्रमाद संभवेल. माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणलं असता मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता. खर तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष होय.
कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. दिव्यानंद परवश्य अशा माझ्या पूर्व स्वरूपी आणि अतीत सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तत्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो. माझ्या दृष्टीनं निर्गुण, निराकार, सगुण, साकार, मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही. प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी, स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावं. त्यांनी किती शतवर्ष त्या स्थितीत राहावं, कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा, हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवेन. संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात. हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन, हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतलं आहे. त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे. महायोग्याच्या योग शक्ती लोककल्याणार्थ, लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या, निस्सहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणं, मदत करणं हा मानवी धर्म आहे. मी धर्ममार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो. मी सर्व धर्माचं मूळ असलेलं एकैक सत्य, सर्व धर्माचं मूळ असलेला एकैक धर्म आणि सर्व कारणांचं कारण असलेलं एकैक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेलं या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस, ही सृष्टी आहे. यापेक्षा वेगळं सत्य मी तुला काय समजावून सांगू? तू हिमालय पर्वतावर जाऊन निस्संग होऊन तपाचरण कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तू मोक्ष मिळवलास किंवा उद्धरून गेलास तरी या सृष्टीचं किंवा माझं असं काहीच नुकसान होणार नाही. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील, हे समजून घेणं तुझ्या दृष्टीनं आवश्यक आहे. तुझ्या सोबत तू पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचं संगीत असं होईल. उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवानं करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटानं करावी असं होईल. परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते. अरुंधती वशिष्ठ संबंध. त्यावर मी म्हणालो, हो गुरुचरण, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असं मी ऐकलं आहे. तिचा विवाह वशिष्ठ ऋषींबरोबर कसा झाला? यावर गुरुचरण म्हणाले, पूर्वी वशिष्ठांनी हजारो वर्ष तपाचरण केलं होतं. त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांडाळ कुळातील कन्येनं त्यांची उत्तम रीतीनं सेवा केली. तिच्या सेवेनं प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितलं. त्यावर त्या कन्येनं म्हटलं, वशिष्ठ मुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, अक्षमाले, तू एक चांडाळ कन्या आहेस. मी एक सच्चिल ब्राह्मण आहे. मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन? या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली, अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केलं आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता? वागदोषाच्या भीतीनं वशिष्ठ मुनी म्हणाले, तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय? त्यावर अक्षमालेनं होकार दिला. वशिष्ठ मुनींनी तिला भस्म केलं आणि पुन्हा जिवंत केलं. असं त्यांनी 7 वेळा केलं. 7व्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्या बरोबर विवाह केला. वशिष्ठ मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिनं विरोध केला नसल्यानं तिचं नाव अरुंधती असं पडलं आणि त्याच नावानं ती प्रसिद्ध पावली. ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी सांगितली होती. शूद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणाची कर्म करणारा 7व्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो. त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे. ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती. परंतु काही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली. पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेल्या ब्राह्मणांची नियत कर्म न करता वाणिज्य करत असेल तर तो वैश्याच्या वर्णास योग्य होईल. तसंच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकतो. श्री दत्तप्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देत. त्यांचे दत्त कोणत्याही कुलात जन्मले असले
किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारं आयु, आरोग्य, ऐश्वर्य श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देत. जन्मजन्मांतरीची कर्मबंधनं तोडून उन्नत स्थितीत ठेवणं ही श्रीपाद प्रभूची सहज लीला होती. दत्त भक्तांना स्वामींचं अभय वरदान. आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपानं समजून घेण्यासाठी मंचाला या ग्रामी येऊन पोचलो. मंचाळ ग्रामदेवतेनं आम्हाला दर्शन घेऊन धन्य केलं. तिनं आपल्या दिव्य हाताने आम्हाला प्रसाद दिला. ती ग्रामदेवता म्हणाली, पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेयच भूलोकात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो. येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील. हा प्रदेश मंत्रालय या नावानं प्रसिद्धी पावेल असं श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितलं होतं. तुमचं सारं शुभमंगल होवो असं बोलता बोलता ती आपल्या पूर्व रूपात आली. आम्ही तिथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी तिथे आला. मंचाळ ग्रामदेवतेनं त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली. मग आम्ही तिघं म्हणजे गुरुचरण, कृष्णदास आणि शंकर भट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघालो. सर्व दत्त भक्तांचं कुळ एकच असतं. त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्तांना दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमानं स्वीकार करतात. आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळं नवा उत्साह आला होता. बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले, यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा 16, 116 आणि 1016 अशी असावी. ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या 2, 4, 9, 8 या संख्येप्रमाणे आहे. परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते. नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव, मला वधू पासून 10 पुत्रांची प्राप्ती व्हावी. 10 कन्या पुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना पत्नीस मातेच्या स्वरूपात पाहावं असं शास्त्र वचन आहे. कृष्णदास पुढे म्हणाले, पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे, म्हणून तो रुद्र रूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारं ते शून्यच असतं. त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो. विष्णू स्वरूप म्हणजे अनंत धर्मतत्व. सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे. श्रीपाद प्रभूंचे 16 कला पूर्णत्व. गुरुचरण म्हणाले, अरे शंकर भट्टा, कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो. असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणानं शिव आणि केशव अभिन्न आहेत. पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूपच आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णू म्हणाले, मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्तानं पार्वती माता, राक्षसांशी युद्ध करणारी दुर्गा माता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूप आहेत. श्रीपाद प्रभूंना 16 कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे. 16 वर्षाचे असतानाच श्रीपाद प्रभू पिठिकापुरम सोडून गेले. ते स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळं त्यांना 16 कला परिपूर्ण असं मानलं जातं. सावित्री काठक यज्ञाचं फलित म्हणजेच श्रीपाद प्रभूंचा अवतार. सकल जनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारी आणि सर्वांतील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजे गायत्री माता. तिची 24 प्रतीका आहेत. 9 ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचं प्रतीक आहे. 8 हे महास्वरूपाचं द्योतक आहे. त्रेता युगातील भारद्वाज मुनींनी पिठिकापुरम या क्षेत्री सावित्री काठक यज्ञाची योजना केली होती. त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पिठिकापुरम मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. ते शक्ती स्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहे. ते त्यांच्या स्वरूपानं साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्म मार्गानं जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात. हे त्यांच्या या महा अवताराचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बोधपर वाक्यांचं आणि लीलेचं व्याकरण अनाकलनीय आहे. या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्यानं ते केवळ त्यांनाच समजतं. मला म्हणजे शंकर भट्टास कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली. अनेक नवीन विषयांचं ज्ञान झालं. पांडित्यपूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नसेल. कृष्णदास म्हणाले, श्रीपाद प्रभू हे पिपिलिकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत. एकदा नरसिंह वर्मांच्या शेतात श्रीपाद श्रीवल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते. तेवढ्या तिथं 2 नाग आले. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्यानं मारून ते दूर फेकले. नरसिंह वर्मांना गाढ निद्रा लागली होती. त्याच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या. इतक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या चावून वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारलं. मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग समोर होता.
थोड्याच वेळाने नरसिंह वर्मांना जाग आली. त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना त्यांची दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून म्हणाले, राजाला त्याच्या सेवकांचं रक्षण करावंच लागतं, हा प्रकृतीचा नियम आहे. या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी आणि कांतिमान मुंगी तिथं आली. ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती. तिनं मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि काय आश्चर्य की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्यानं तिने सर्व मुंग्यांचं रक्षण केलं. अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहेत. ते वर्मास पुढे म्हणाले, तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी मी तुला अनेक लीला दाखवू शकेन. तितक्यात नरसिंह वर्मांचं लक्ष मरून पडलेल्या 2 नागांकडे गेलं. त्यांना पाहून ते चकित झाले. ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचं त्यांनी जाणलं. श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळलं आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले. हे नाग कशासाठी आले? श्रीपाद प्रभूंनी त्यांना असं का केलं? त्याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, राहू ग्रहाचं बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या बंधनात असल्याचा अनुभव येतो. यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात. राहू हा सर्व देवतांची आदी देवता आहे. अशा प्रकारे येणाऱ्या संकटाचं निर्मूलन कसं करावं ते कोणीही जाणत नाही. परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळेल अशी योजना करतो. आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोचलो. श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले. त्यांनी आम्हाला हसत मुखाने आशीर्वाद दिले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, आध्यात्मिक लाभ, पुण्यवृद्धी. गुरुचरण, कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचं संभाषण ज्योतिष शास्त्राकडे वळलं. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं फळ खरंच असतं का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्व कर्म निर्देशित असतात. यावर श्री गुरुदत्त भट्ट म्हणाले, भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र स्थळ निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे. रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा 8 कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे, परंतु 180 अंशावर असलेलं चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्यानं त्यात 6 ही राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते. अश्विनी नक्षत्र तुर्गमुखाश्विनी श्रेणी 3 गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असलेलं अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचं स्वरूप आहे. तोच भ चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचं दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेलं चित्रा नक्षत्र त्यांचं जन्म नक्षत्र आहे. या अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेलं चित्रा नक्षत्र त्यांचं जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारं कोणतंही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचं कार्य करतो. मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणितानं योग्य अशा ग्रहसंपुटीनं जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवत नाहीत. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनानं त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फलं मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावं लागतं. हे आपण मंत्रतंत्रानं, ध्यानानं, प्रार्थनेनं आणि योग शक्तीच्या सहाय्यानं साध्य करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून घेण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगलं काम होणं आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणं कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाही. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते आणि योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारं प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचं रूप जड असतं.
श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहे. योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. मी म्हणजे गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलीतपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानंच मला पीठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. माझं कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. मी पादव्या क्षेत्र असलेल्या पीठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं मी देवतेचं दर्शन घेतलं. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतःवाणी स्पष्टपणे म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झाले? तू माझा भक्त असं सांगून माझी आरती करून माझ्या पायावर डोकं ठेवत आहेस. पाद गेला माझ्या पायावर डोकं ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का? माझ्या पायावर डोकं आपटून माझे रक्त आटवणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असं गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेल. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिलं. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेवून पाहिलं, ते सुद्धा बंद होतं. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत हसत आरशात पाहिलं तर माझं मुख अजूनच भयानक दिसू लागलं. मला गर्व करण्यासारखं काय उरलं होतं? विकृत अशा प्रेतकळेनं मेलेला माणूस पिशाच्या तत्वानं युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रेयाच्या देवळातील पुजारी त्याचं सूक्ष्म शरीर मी पाहिलं. त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेनं युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन झाल्याशिवाय आपलं दुर्भाग्य संपणार नाही असं मला वाटलं. देवता आनंद स्वरूपात असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फार दुःखदायक होती. माझा जीव अतिशय दुःखी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता. जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदय स्पंदनांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचं बोलणं ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली. पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयाच्या मूर्तीनं घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कुठं असतं? श्रीपादाला नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन नाही ना? महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परम पवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो. तेच दत्तात्रेय असतात असं तेथील लोकांचं मत आहे. श्रीपाद महाप्रभूच मल्हादींच्या मेहुळ्यांच्या रूपात जन्मास आले हे केवढं आश्चर्य! काय हे वंचना! असं निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षाचं वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले, ये रे ये मूर्खा, जिवंत असल्याचं नाटक करतोस? मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनंच प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळं रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र देवी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का? ते दत्तात्रेय कोण हे माहितीये का? ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे. त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी राक्षस पिशाच गण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रेय मीच आहे. तुझं मी दगडी शिळेत रूपांतर करू शकतो, तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो. तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहे. तू जिवंत असल्याचं नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्याविषयी सांग. हे ऐकून मी गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला. इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या आणि त्या म्हणाल्या, कृष्णा, कन्हैया, हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे? तू आत ये पाहू, तुझी दृष्ट काढते. यावर श्रीपाद म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढचा जन्म शवाना नेणाऱ्यांचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेनं शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादांनी तो गुरुदत्त भट्टास दिला आणि जीवन लवकर निघून जाण्यास सांगितलं.
गुरुदत्त भट्टानं तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला. तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेव्हा श्रेष्ठी श्रीपादाला घेऊन दुकानात गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवत होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठीला विचारलं, आजोबा आज दशमी आहे, बाबांना किती दक्षिणा देणार? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, आपणा दोघात काही भेद नाही. तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवं असलेलं तू घे आणि मला हवं असलेलं तू मला दे. ते दृश्य किती मनोहर होतं याचं वर्णन करणं कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठीला प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशाने गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटं वाटत असताच माझं तोंड पहा, असं म्हणून श्रीपादांनी आपलं तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवलं. या मुखात कोणतं महारूप दिसलं ते श्रेष्ठींनाच ठाऊक. ते त्यांनी कुणालाच सांगितलं नाही. ते श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुब्बमंबा तिथे आल्या. त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेलं. अरे शंकर भट्टा, कुत्सित लोकांचं बोलणं ऐकून मी म्हणजे गुरुदत्त भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो. परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझं रक्षण केलं. मला नुसतं सोडलं असतं, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझं पतन झालं असतं. सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात. यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबरच संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळ राज शर्मा आणि बापनाचार्युलू बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचं माधुर्य, सरलता वर्णनातीत होती. ही भाषा पिठिकापुरम मधील केवळ श्रीपाद प्रभू, बापनाचार्युलू, अप्पळ राजू शर्मा यांनाच बोलता येत असे. सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचार्युलूंबरोबर असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत, ते केवळ कर्तव्य बोधक होते. यावर बापनाचार्युलू म्हणाले, कन्हैया, नेहमी सत्यच बोलावं, औषधाला सुद्धा खोटं बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं. त्या दिवशी बापनाचार्युलूंच्या घरी व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी. हा दिवस परम पवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा, ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापनाचार्युलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापनाचार्युलूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली. या संमतीनं श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता. श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते. महालय पक्षातील जेवणाचं आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्युलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला. महालया अमावस्येचा मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनाचार्युलूंच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले, आजोबा, वाग्दान करू नये, केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावं. वाग्दान करून ते विसरणं महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवन समज कशी घ्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी मी करणारं एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या मात्या पित्यांकडून नुसतं शरीरच नाही तर मी असं चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचं कर्म असतंच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असं परंपरागत बंधन प्रत्येकाला असतं. गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेलं वाग्दान परिमित होऊन नाम स्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार आहे असं नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात, कोणत्या तरी एका काळात
बापनाचार्युलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केव्हा, कसं, कशा प्रकारे ते मला विचारू नका, कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असतं, सूक्ष्ममयी असतं. काही काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावं लागतं. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडतं. यावर मी म्हणजे शंकर भट्ट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग. श्री गुरुदत्त भट्ट महोदय म्हणाले, भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ, मानसिक दशा, तसंच योग काळ आणि योग देश यांचं 6 ते 10 वर्षापर्यंत वय असतं. तो नेहमी 16 वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो. त्याचा भौतिक काल 60 वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 20 वर्ष निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला 60 वर्षाचं वय असलेल्या वृद्धाचं वजन असतं. जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ 20 वर्ष असतो. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 60 वर्ष आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो. काशीमध्ये अथवा पिठिकापुरम मध्ये निवास केल्यानं तापत्रयापासून सुटका. काशीवासाचं फल, पिठापुरम निवासाचं फल. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिक दृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिक दृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिक दृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचं फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगा जलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगा स्नानाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपानं पिठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारं गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. देह हे एक क्षेत्र आहे. त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचं फल मिळणार नाही. सत्कर्म केल्यानं सुख आणि दुष्कर्म केल्यानं दुःख प्राप्त होणं हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचं बंधन आपला पाठलाग करत असतं. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काळ चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचं फळ चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पिठिकापुरम मध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचं नाव शिवय्या असं होतं. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्यानं पाहिलं. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्यानं निद्रा, आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला. मी सृष्टी, स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचा आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. नरसिंह वर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचं रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले. त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचं दहन करवलं. त्यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्मांना हे सारं अत्यंत आश्चर्यकारक वाटलं. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखा काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करत होता. तो वारंवार असं म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कुठं आणि हा लहान वयाचा श्रीपाद कुठं. तो सृष्टी, स्थिती, लयाचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. हे सारं खोटं आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगानं वाळलेल्या काडीचं दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली. आणि शंकर भट्टा, पिठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डेस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केलं. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पानं ग्रहांचं फलित ठरवलं जातं. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फलानं निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योगकाल पाहून, योगदेश पाहून यांचा निर्णय होतो.
श्रीपादांनी अनुग्रहित केलेलं प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकतं. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात, म्हणून योगकाळ तेच ठरवतात. दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात, म्हणून योग दशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात. संघटना सर्व देशकालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवाला नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मरणयोग होता, परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला. सायं संध्येची वेळ झाली. श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथावल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.